अरविंद इन्व्हेस्टमेंटच्या कंपनी लॉन्चिंग प्रोग्रामसाठी सुरतहून खास आलेले एनजे ग्रुपचे कोफाउंडर जिग्नेश देसाई सर, त्यांच्या पत्नी अरुंधती, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, अरविंद लाटकर, मृणाल लाटकर, रशिका, अजिंक्य त्याची पत्नी आणि अरविंदच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी, या ठिकाणी बोलत असताना आत्ता मिलिंद देसाईंनी एक इन्व्हेस्टर या नात्यानं त्यांचे अनुभव सांगितले. माझ्या बाबतीत वेगवेगळ्या भूमिकेतून मी अरविंद लाटकरांच्या कुटुंबाशी जोडला गेलेलो आहे. पहिली गोष्ट आहे की अरविंद लाटकर हे माझे मित्र आहेत. दुसरी गोष्ट आहे ती लाटकरांचं कुटुंब हे माझं फॅमिली फ्रेंड आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की आत्ता जसं मिलिंद देसाईंनी सांगितलं की या अरविंद इन्व्हेस्टमेंटबरोबर जोडले गेलेले जे 1700 इन्व्हेस्टर्स आहेत त्यातला मी एक आहे. माझी पत्नी अरविंद इन्व्हेस्टमेंटची इन्व्हेस्टर आहे. माझी पुतणी इन्व्हेस्टर आहे. माझी मुलगी पण या कंपनीची इन्व्हेस्टर आहे. या विविध नात्यांनी या कंपनीबरोबर मी जोडला गेलेलो आहे. लाटकरांचा फॅमिली फ्रेंड असल्यामुळं या कुटुंबाबरोबर एक 25 वर्षाचं असोसिएशन आहे आणि 25 वर्षातले या कुटुंबाचे जे सुखद क्षण आहेत त्या क्षणांचा मी भागीदार आहे. आजचा क्षण हा त्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे असं माझं स्वतःचं मत आहे. लाटकरांच्या बरोबर 25 वर्षाचं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी बँकेतली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा जो निर्णय घेतला त्यावेळेला ज्या काही लोकांच्याबरोबर चर्चा केली असेल त्या निर्णय प्रक्रियेचा मी एक भाग होतो. त्यामुळं त्या काळातली त्यांची जी मानसिक अवस्था होती किंवा कुटुंबाची जी अवस्था होती त्याचीही मला कल्पना आहे की दर महिन्याला येणारा पगार तो त्यागायचा आणि कुठला तरी नवीन व्यवसाय करायचा प्रयत्न करायचा. हा एक 10-12 वर्ष नोकरी केलेल्या माणसाच्या दृष्टीनं खूप मोठा डिसिजन असतो. पण ते घेण्याचं धाडस अरविंदनी दाखवलं आणि त्यामध्ये प्रचंड यश मिळवलं. ही जी आकडेवारी आत्ता AV मगाशी जी दाखवली गेलेली आहे त्या AVवरून आपल्याला लक्षात येतं की आजचा त्यांचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट जे आहेत ते 315 कोटी रुपयाचे आहेत. त्यानंतर त्यांचं जे क्लायंट बेस आहे तो 1100 कुटुंबांचा आहे. क्लायंट्स आहेत ते 1700 आहेत. आणि त्याच्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा आकडा आहे की दर महिन्याचा SIPचा जो अमाऊंट आहे त्यांची ती 2,40,00,000 आहे. म्हणजे एवढा प्रचंड विश्वास आपण सगळेजण त्यांच्यावर दाखवत आलेलो आहे. आणि त्यांचं जे यश आहे त्याची कारणं काय आहेत तर त्यांच्या यशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे. पण त्या क्वालिफिकेशनच्या पलीकडं हा अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी जे ज्ञान लागते ते त्यांच्याकडं आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी आणि त्याच्याच बरोबरीनं कुठलाही क्लायंट समोर आला की ते कुठल्याही प्रकारचं ओव्हर स्टेटमेंट करत नाहीत. काहीतरी वाढवून चढवून गोष्टी सांगत नाही आहेत. जे प्रत्यक्षात घडू शकेल अशाच प्रकारच्या गोष्टी सांगतात. आणि साधारण 20 वर्ष त्यांच्याबरोबर म्हणजे व्यावसायिक संबंध पण ठेवल्यानंतर एक गोष्ट माझ्या जी लक्षात आलेली आहे की म्हणजे म्युच्युअल फंडाचे जे फंड मॅनेजर असतात ते सुद्धा त्यांचा फंड म्हणजे पोर्टफोलिओ जो असतो फंडाचा त्याच्यामध्ये काटछाट करत असतात, बदल घडवून आणत असतात वेळोवेळी. पण अरविंदबरोबर काम करत असताना मी जे अनुभवलेलं आहे की त्यांनी आपला जो पोर्टफोलिओ बनवलेला असतो त्या पोर्टफोलिओमध्ये फारसे बदल करायचे प्रसंग येत नाही आहेत. आणि हे कशाचं द्योतक आहे तर त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांचा जो अभ्यास आहे त्याचं ते द्योतक आहे. आणि आत्ता जसं श्रीराम पवार सरांनी सांगितलं की आत्ता प्रोप्रायटरी कन्सर्नवरनं त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली. पवारसाहेबांच्या बरोबरीनं मी अरविंदला शुभेच्छा देतो की त्यांची लिस्टेड कंपनी बनावी आणि आमच्यातल्या प्रत्येकाला त्या लिस्टेड कंपनीचे शेअर्स घ्यायची संधी मिळावी अशा प्रकारची परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलायची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.